अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील खारतळेगाव येथे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत विकास कामांची पाहणी केली आहे। पांदन रस्त्यांची पाहणी करताना मंत्री बावनकुळे यांनी मोठं विधान केलंय। ते म्हणाले की शेतकऱ्यांना चांगले रस्ते, पाणी आणि वीज सुविधा मिळाल्या तर त्यांच्या मुलांना सरकारी नोकरी करण्याची गरज भासणार नाही। ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांचा विकास झाल्यास शेती अधिक सक्षम होईल आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत। तसेच प्रलंबित विकास कामांना गती देण्याचे संकेतही मंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत। या पाहणी दौऱ्यात आमदार राजेश वानखडे यांच्यासह स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला या गोष्टीचा आनंद आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये शेतकऱ्याचे रस्ते आता बांधकाम सुरू झाले आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वात शेतात जाणारा रस्ता पक्का करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे शेतकऱ्याच्या शेतात बारमाही रस्ता असला, शेतकऱ्याच्या शेतात 12 तास दिवसांनी सोलरवर वीज असली आणि शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी असलं तर शेतकऱ्याचा मुलगा हा 2 पिकं घेईल, 3 पिकं घेईल, सरकारी नोकरीची गरज त्याला पडणार नाही आणि त्यामुळे रोजगार निर्मिती शेतामध्ये होईल। जोपर्यंत रस्ता होत नाही तोपर्यंत रोजगार निर्मिती होत नाही। आज मला या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतं की या तालुक्यामध्ये, भातकुली तालुक्यात, अमरावती जिल्ह्यामध्ये आमचे आमदार राजेश वानखेडेजी यांनी शेत रस्त्यामध्ये क्रांती करण्यात ठरवलं आहे आणि त्यांनी स्वतः प्रत्येक रस्त्यावर जाऊन या ठिकाणी रस्त्याचं डिमार्केशन करणे, सीमांकन करणे आणि आता मी सूचना दिल्या आहेत की रस्त्याचं जे बाउंड्री आहे ती बाउंड्री फिक्स करा आणि दोन्ही बाजूला सावली असणारे निंबाचे झाडं, आंब्याचे झाडं, वडाचे झाडं, सुंदर झाडं लावा, जेणेकरून शेतकऱ्याला सावलीमधनं शेतामध्ये जाता येईल असं आच्छादन या ठिकाणी तयार करायचं आहे। मला विश्वास आहे की मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेमध्ये या महाराष्ट्राला पुढच्या 5 वर्षामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्याला रस्ता मिळेल अशी आमची भूमिका आहे।